बदलापूरला 2 शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आहे। घटनेच्या निषेधार्थ आज साताऱ्यामध्ये महाविकास आघाडीकडून मूक आंदोलन करण्यात आले। राज्यभरात ठिकठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तोंडावर काळी पट्टी बांधत निषेध आंदोलन केलं आहे। याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यामध्ये हातात काळा झेंडा घेऊन शिवतीर्थ परिसरात आंदोलन केलं। यावेळी तोंडावर काळा मास्क लावून दंडावर काळी रिबीनही कार्यकर्त्यांनी बांधल्या होत्या। यावेळी लाडक्या बहिणीला न्याय द्या, सुरक्षा द्या, मुख्यमंत्री गृहमंत्री राजीनामा द्या अशा आशयाचे फलक घेऊन महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। महिलांवर आणि मुलींवर वाढत्या अत्याचाराच्या विरोधात आंधळे बहिरे महायुती सरकारचा जाहीर निषेध अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत। या आंदोलनामुळे साताऱ्यात वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागला आहे। गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मुलींवरच्या अत्याचारांच्या अनेक घटना घडल्या। बदलापूरची घटना तर ताजीच आहे, पण त्याच्यानंतरसुद्धा कोल्हापूरमध्ये घटना घडली, नागपूरमध्ये घटना घडली, पुण्यात घटना घडली, अकोल्यामध्ये घटना घडली आणि या सगळ्या घटना रोखण्यामध्ये हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले। खरं तर हे सरकारच असंवेदनशील आहे आणि या असंवेदनशील सरकारचा निषेध म्हणून आज आम्ही तोंडाला काळ्या पट्ट्या आणि दंडाला काळ्या पट्ट्या बांधून या सरकारचा निषेध करतोय। अत्याचार करणाऱ्या या नराधामांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना त्वरित शिक्षा व्हावी ही आमची या पाठीमागची मागणी आहे। काळिंबा फासणारी जी घटना घडली, अल्पवयीन मुलींच्यावर जो लैंगिक अत्याचार त्या ठिकाणी झाला, ज्यावेळेला ही गोष्ट त्या ठिकाणी त्या पालकांना कळल्यानंतर संबंधित पालक पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची भूमिका त्या संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली नाही। आज या ठिकाणी महिलांचा गौरव करण्याचं काम, बेगडी काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि महाराष्ट्राला न शोभणारी राजकीय संस्कृती निर्माण केली, गुन्हेगारी संस्कृती राजकारणामध्ये या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी निर्माण केली। त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रीय काँग्रेस असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी महाराष्ट्र बंदची हाक या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिली होती। परंतु जे वकील जो सनदशीर मार्गानं या देशाला महात्मा गांधींनी अहिंसतेचा जो मार्ग दिला आहे, त्या मार्गामध्ये हे सरकार दडपशाहीच्या माध्यमातून सातत्यानं त्या ठिकाणी सामान्य लोकांचा आवाज दडपण्याचं काम करतंय। काल हायकोर्टामध्ये जे वकील गेले, त्या वकिलांची पार्श्वभूमी बघितली तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये तेच वकील होते। त्याच वकिलांनी काल त्या ठिकाणी या राज्यामध्ये शासनाच्या विरोधात बंद जो पुकारला आहे, तो बंद त्या ठिकाणी कोर्टानं स्थगिती द्यावी। म्हणजे त्या वकिलांचे बोलवती धने कोण आहेत हे महाराष्ट्राला काल कळालेलं आहे। म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये त्या वकिलाच्या माध्यमातून ज्यावेळेला सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, त्यावेळेला त्या वकिलांनी आरक्षणामध्ये कोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी ते आरक्षण कॅन्सल केलं। आज जो महाराष्ट्रावर महिलांच्यावर, लहान मुलींच्यावर असा अत्याचार सुरू आहे, त्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आणि जे संविधान मार्गानं आंदोलन पुकारल्यानंतर त्या ठिकाणी दडपण्याचं सरकार काम करतंय, या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज मूक आंदोलन त्या ठिकाणी काळ्या फिती बांधून निषेध करतो या सरकारचा। आज महाविकास आघाडीतर्फे बदलापूरला जी घटना घडली त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जे मूक आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडीनं हे बंद केलेलं आहे। आपण पाहताय की लहान मुलींच्यावर जो अत्याचार झालेला आहे आणि त्या
10-12 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जे प्रकार चालू आहेत, एक एक नवीन उघडकीस येत आहे। याचाच अर्थ या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं आणि गृह खात्याचं कुठलंही कंट्रोल या ठिकाणी राहिलेलं नाही आणि त्यामुळं या ठिकाणी कुठलीही मुलगी महिला कुणीही सुरक्षित नाही अशी परिस्थिती झालेली आहे। या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या नावाखाली जरी महिलांना या ठिकाणी चुचकारण्याचं काम झालं असलं तरी त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न या ठिकाणी गांभीर्यानं घेत नाहीत असं या ठिकाणी आपणाला दिसतंय। आणि ज्या लोकांनी त्या ठिकाणी तक्रार करण्यासाठी फिर्याद करण्यासाठी गेल्यानंतर 13-13 तास त्या ठिकाणी पालकांना ताटकळत ठेवलं गेलं। जी शाळा RSSच्या भाजपच्या संबंधित पदाधिकाऱ्यांची आहे म्हणून त्या ठिकाणी त्या शाळेला दडपण्यासाठी या ठिकाणी हा जो प्रकार झालेला आहे तो अतिशय निंदनीय आहे। म्हणून महाविकास आघाडी या ठिकाणी त्यांचा निषेध करत आहे आणि आम्ही या ठिकाणी जाहीररित्या महाराष्ट्र शासनानं आणि फडणवीसांनी या ठिकाणी राजीनामाच दिला पाहिजे इथपर्यंत ही परिस्थिती या ठिकाणी महाराष्ट्रात झालेली आहे आणि त्याचा या ठिकाणी घटनेचा आम्ही महाविकास आघाडीतर्फे विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी-12वी एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98-220 97-071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।